केलेला असतो आणि तसाच हा निकाल लागला. फायनल डॉक्युमेंट आणि वकिलांशी चर्चा केल्याच्या नंतर अधिक स्पष्टता येईल. पण हा निकाल वाचल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांना जावं लागेल आणि उद्धव ठाकरेंची केस सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाच्या भाष्यावरनं ही अधिक सोयीची होईल. त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळण्याच्या संबंधीची खात्री या जजमेंटच्या वर्दीवरनं दिली. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना या ठिकाणी निकाल घेतलेला आहे. तो विधिमंडळ पक्ष याला महत्त्व दिलेलं आहे. सुभाष देसाईची जे सुप्रीम कोर्टात केस होती, सुभाष देसाई वर्सेस गव्हर्नमेंट 11 मे 2023 या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या टीमने हा निकाल दिलेला आहे. पक्ष संघटना महत्त्वाची, जे उमेदवारांची निवड करतात, त्यांना निवडणूक लढवायला प्रोजेक्ट करतात आणि अशांचं यापेक्षा त्यांना जे निवडतात त्यांचं मत, त्यांचा अधिकार अधिक महत्त्वाचा आहे. आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी, विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना याच्यामध्ये पक्ष संघटना महत्त्वाची आहे असा निकाल सुभाष देसाईच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही सांगतात त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वेळा ही गोष्ट सांगितली की विधिमंडळामध्ये बहुमत कोणाचा आहे, एक वीर कोणाचा आहे तो, आणि वीर हा जो दिलेला आहे तो विधिमंडळ पक्षानं वीर द्यायचा अधिकार कुणाला दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये स्वच्छ असं म्हणले वीर किंवा कुठलाही आदेश हा देण्याच्या संबंधीचा अधिकार पक्ष संघटनेला आहे, विधिमंडळ पक्षाला नाही. वीरची निवड करणे आणि त्यामुळे या ठिकाणी वीरची निवड ही उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या वतीनं ही केलेली नाही आणि हे या जजमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. 10th शेड्यूल हे आम्हा सगळ्यांना, म्हणजे आम्हा सगळ्यांना याचा राजकीय पक्षात काम करणाऱ्या लोकांना एक प्रकारची दिशा देणारं असं ते शेड्यूल आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ या गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहे. याच्यामध्ये आणखी एक गमतीची गोष्ट आहे की वीर फौजदार तर त्याच्या ॲक्शन घेता येते आणि त्याला अपात्र सुद्धा ठरवता येतं. इथं काय झालं आहे, इथं वीर फौजदार म्हणून शिंदेच्या लोकांच्या संबंधीची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या लोकांच्या वकिलांच्याकडून झाली होती. पण निर्णयामध्ये, जजमेंटमध्ये वीर देणाऱ्याला वीर द्यायचा अधिकारच नाही आणि त्या असं म्हणून म्हणजे स्पीकरने त्या संबंधीचा पात्रतेचा निर्णय शिंदेच्यावर राहणाऱ्या 16 लोकांच्या विरोधी घेतलेला नाही. त्यांनी त्यांना त्यांची पात्र ठरवली. दुसऱ्या बाजूने
हे जे उद्धव ठाकरेंच्या विरोधाचे जे लोक होते त्यांनी स्पीकरच्या इलेक्शनमध्ये पक्षाचा व्हीप पाळला नाही म्हणून त्यांना अपात्र ठराव अशी मागणी केली. स्पीकर साहेबांनी तीही मागणी मान्य केली नाही आणि त्यांनाही पात्र ठरवलं. त्यांनी पात्रता या दोन्ही बाजूच्या लोकांच्या संदर्भात त्यांनी मान्य केली. त्याचा अर्थ स्वच्छ हा आहे की सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन ही तिला पूर्णपणानं बदलण्याची भूमिका या जजमेंटमध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जायला शिंदे यांना उद्धव ठाकरे यांना अतिशय चांगली केस आहे अशा प्रकारचं प्रायमाफेसी चित्र त्या ठिकाणी दिसते. तुम्हाला आठवतं त्यांना माहीत नाही पण या 16 देशांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक गोष्टीचं निरीक्षण केलं होतं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे आणि सुप्रीम कोर्टाने भाष्य असं केलं त्यांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्हाला या संबंधीचा निकाल न्याय देण्याचा उत्तर घेता आला असता. पण त्यांनी राजीनामा दिला ते त्या ठिकाणीच्या पदावरच नाही त्यामुळे त्याचं अधिक भाष्य करायची आवश्यकता नाही. हा सुप्रीम कोर्टाचं हे भाष्य हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि माझी खात्री आहे की त्याची उपयुक्तता हे अफीला जातील आणि अफीलामध्ये त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल. आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की शेवटी ह्या निकालाचा निवडणूक काहीतरी